आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे ग्राम विकास असेल, गरिबी निर्मूलन असेल, कृषी विकास असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये राज्य सरकार पुढे जात आहे आणि आर्थिक पाहणीच्या अहवालाने तेच या ठिकाणी अधोरेखित केलं आहे. विशेषतः आपण उद्योगाचं क्षेत्र बघितलं तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते, आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक अट्रॅक्ट करणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची प्रगती होते आहे. आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो शेतकरी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशा राज्यातील 1,34,00,000 शेतकऱ्यांपैकी 31 लाख शेतकरी जे थकीत कर्जामध्ये आहेत, त्यांनाही दिलासा कसा देता येईल या संदर्भात केंद्र सरकारशी आम्ही चर्चा केली आहे. राज्य सरकार आपला वाटा त्याच्यामध्ये उचलायला तयार आहे हे राज्यांनी सांगितलं आहे. पण केंद्राची मदत मागण्याचं कारण एवढंच आहे की 30,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण जर कर्जापोटी केली तर शेती क्षेत्रातल्या गुंतवणुकीकरता राज्य सरकारजवळ निधी उपलब्ध होणार नाही. शेतीच नाही तर इतरही इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात जर आपण बघितलं तर आपण पायाभूत सुविधांमध्ये किंवा ज्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, हे गेल्या 10 वर्षात काढलं तर 22,000 कोटीपासून 30,000 कोटीपर्यंत, आता 31,000 कोटीपर्यंत आपण हे करतोय आणि म्हणून त्याच्यावर मोठा परिणाम होईल. राज्याची ग्रोथ ही तर त्यातनं अडचणीत येईलच, पण विशेषतः हे जे 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत की जे नियमित कर्ज भरताय, त्यांच्याकरता जो कृषी विकास आपल्याला करायचा आहे, त्यांची शेती जी शाश्वत करायची आहे, त्याच्यावर देखील त्याचा एक विपरीत परिणाम होईल आणि म्हणून ते आवश्यक आहे. पण त्यासोबत केंद्र सरकारची मदत घेऊन जर ते केलं तर दोन्ही गोष्टी साध्य करणं शक्य आहे आणि म्हणून केंद्र सरकारला आम्ही काल भेटलो. त्यांनी देखील बरीच सकारात्मक भूमिका त्यात घेतली आहे आणि राज्य सरकार आपला वाटा उचलण्याकरता तयार आहे. मी आज या संदर्भात अधिक बोलणार नाही कारण अर्थमंत्री आहेत, बजेटबद्दल ते अधिक बोलतील. पण मी अर्थमंत्र्यांचं, अर्थराज्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय चांगलं अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज त्यांनी या ठिकाणी सादर केला आहे. एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की आज ज्या प्रकारचं विरोधकांचं वागणं होतं, हे लोकशाहीला साजेसं नव्हतं आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारं होतं. याचं कारण वेलमध्ये येऊन नारे देणं हे एक आपण समजू शकतो, पण ज्या प्रकारची थट्टा मस्करी हे आमदार वेलमध्ये करत होते, जणू काही ते बगीचात फिरायला आले आहे, ते गंमत करायला आले आहे, अशा प्रकारे हास्य विनोद हा ज्या प्रकारे त्या वेलमध्ये होत होता, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा करता म्हणणं मांडण्याकरता ते वेलमध्ये आले होते की शेतकऱ्याची थट्टा करण्याकरता ते वेलमध्ये आले होते, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याहीपेक्षा जे काही बजेटचे कागद जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, मला असं वाटतं की हा अत्यंत लाजिरवाणा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे आत्ता हा विरोधी पक्ष जो आहे हा पूर्णपणे या ठिकाणी फ्रस्ट्रेटेड आहे आणि नेमकं काय करावं हे देखील त्यांना समजत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. सातत्याने निवडणुकांमध्ये ते मार खात आहेत कारण जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. आज ज्या गोष्टींकरता ते संघर्ष करतोय असं भासवत आहेत, त्या सगळ्या समस्या त्यांनीच उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे जनतेला माहिती आहे की यांच्यामुळे ह्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे. पण तरी देखील माझी अपेक्षा अशी होती की किमान शेतकऱ्यांकरता आंदोलन करतो असं भासवता तर ते तरी प्रामाणिकपणे भासवा, त्यात तरी थट्टा मस्करी करू नका. पण ती थट्टा मस्करी करून नेमकं आपण कशाकरता आंदोलन करतोय हे आज त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या संपूर्ण वागण्याचा मी पूर्णपणे या ठिकाणी निषेध करतो. मी माननीय अर्थमंत्र्यांना विनंती करतो, आज
अर्थमंत्र्यांचा दिवस आहे. या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांनी एकत्रितपणे भूमिका स्वीकारून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि केंद्र सरकारला या 31 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या 7/12वरचा बोजा कमी करण्याकरता, त्यांना क्रेडिट सिस्टीममध्ये परत आणण्याकरता आम्हाला मदत करा ही मागणी आम्ही केली. केंद्र सरकारने ती जी मागणी आहे ती त्या ठिकाणी सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला. आम्ही देखील आमच्या परीनं त्याला पैसे देण्याचं, निधी देण्याचं कबूल केलं. शिवसेनेला देखील हे माहिती आहे आणि सगळ्याच पक्षांना माहिती आहे की अशा प्रकारचा निर्णय हा एका दिवसात होत नाही, त्याला थोडासा कालावधी लागतो आणि सकारात्मकतेनं राज्य सरकार जर त्याकडे पावलं पुढे टाकत असेल तर त्याच्यामध्ये साथ दिली पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः देखील या संदर्भात माननीय उद्धवजींशी चर्चा केली आणि उद्धवजींचं म्हणणं देखील हेच होतं की सकारात्मकतेनं त्याच्याकडे तुम्ही पावलं टाकली पाहिजेत आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि ते राज्य सरकारने केल्यामुळेच शिवसेनेनं या ठिकाणी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. एकत्रितपणे शेतकऱ्यांकरता आम्ही लढा देतो आणि या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करेल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यामुळेच शिवसेनेनं या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. काही लोकांना असं वाटत होतं, विशेषतः काही राजकीय पक्षांना असं वाटत होतं की शिवसेनेच्या भरोशावर किंवा शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली बंदूक त्यांना चालवता येईल, पण ते स्वच्छ मनाने ती बंदूक चालवत नव्हते आणि म्हणून त्यांना तो खांदा मिळाला नाही.